नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळपासून वाट पाहत असाल तर आता आपणास नक्कीच थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमच्या काही उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. शुभ कार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. उपाय. देवी दुर्गा कवच यांचे पाठ केल्याने प्रेम जीवनात अनुकूल परिणाम प्राप्त होतील. वृषभ राशी. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून एकांत जागेत वेळ घालवणे पसंत कराल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज एक सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. उपाय. देवी सरस्वतीची पूजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल. मिथुन राशी. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. इतर दिवसापेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला धनप्राप्ती होईल. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय. आपल्या कुलदेवतेची मूर्तीची पूजा करा आणि आपल्या नोकरी आणि व्यवसायाच्या शक्यतांना वाढवा. कर्क राशी. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे.
आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्याजवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदी होईल. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही मादक गोष्टीवर खर्च न करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब करते. याने तुमची आर्थिक स्थितीही बिघडते. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. दैनंदिन गरजा भागवल्या न गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या निर्माण होतील. उपाय: आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी लाल किंवा भुऱ्या रंगाचा कुत्रा पाळा. सिंह राशी. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. उपाय: घरामध्ये गंगाजलाचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कन्या राशी. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी राहाल. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी येतील. विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळी समवेत हा आनंद साजरा करा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तीनही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. उपाय: व्यावसायिक जीवनात मोठी सफलता मिळवण्यासाठी वृक्षराजाय नमः या मंत्राचा जप करा. तूळ राशी. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरवण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे.
तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. उपाय: आपल्या प्रेमजीवनाला ऊर्जावान बनवण्यासाठी सफेद गायीला भोजन द्या. वृश्चिक राशी. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला लाभ होऊ शकतो. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबियांच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. माणसाच्या गरजा या ध्वनी लहरीप्रमाणे असतात. त्याच्या चढ उतारामुळे कधी मधुर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरू तसेच उगवते हे लक्षात ठेवा. तुमचा बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करणे तुमच्या लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एक चांगली बातमी समजणार आहे. उपाय: चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे गवत खाऊ घाला. धनु राशी. आनंद, समाधान आणि व्यवसाय या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालविण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल. परंतु त्यांच्या खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची पुन्हा एकदा उजळणी कराल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी बाब नाजूक आहे. काळजी घ्या. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाहीत. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. उपाय: कावळ्याला पोळी खाऊ घाला आणि करिअरमध्ये वृद्धीचा अनुभव घ्या. मकर राशी. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांतता तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते.
आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्या. उपाय: अशा मुलींची मदत करा ज्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि स्वस्थ कौटुंबिक जीवन जगा. कुंभ राशी, तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग फलदायी ठरेल. मात्र मुलाखतीदरम्यान आपल्या मनाची स्थिरता कायम ठेवून स्वतःला योग्य प्रकारे व्यक्त करण्याची गरज आहे. वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे. ही गोष्ट तुम्ही आज समजाल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतो. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. उपाय: 7 प्रकारचे धान्य पक्ष्यांना खाऊ घाला आणि उत्तम आरोग्य ठेवा. मीन राशी, आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता. तुमच्या जोडीदारामुळे आज तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तुमच्या विचारावर ज्याचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडेल असे कृत्य करणे टाळा. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.